माझे नाव सिद्धी बाबासाहेब ताडे आहे। आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती। सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे हे माबाप मानले जाई। अशा कठीण परिस्थितीत ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले। ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी खूप विरोध केला। सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्यावर चिखल दगड फेकले तरीही त्या डगमगल्या नाहीत। शेवटी जाता जाता एकच म्हणे महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती। नमन माझे सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती, आज आहे त्यांची जयंती। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय ज्योती, जय क्रांती।